टोमॅटो हे एक चांगलं उत्पादन आणि नगदी पैसे मिळवून देणारं पीक आहे आणि जवळपास उन्हाळी टोमॅटोच्या लागवडीला आता सुरुवात झालेली आहे. आणि अंदाजे जर आपण बघितलं कधी तर नारायणगाव या पट्ट्यामध्ये टोमॅटोची 20 ते 25% लागवड झालेली आहे. नमस्कार, मी भागवत बुत्ते तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा. शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये टोमॅटो पिकावरती पहिली फवारणी कुठली घ्यावी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी बंधूंनो, आपण टोमॅटो या पिकावरती पहिली फवारणी 5 ते 12 दिवसाच्या दरम्यान घेत असतो. आणि उन्हाळी टोमॅटो पिकामध्ये सर्वात जास्त जो मेजर प्रॉब्लेम असतो तो म्हणजे नागाळीचा, म्हणजे टुटा, आणि याचं सायंटिफिक नेम आहे टुटा ॲब्सोल्युटा. या नागाळीच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. बऱ्याच वेळी जर आपण बघितलं कधी तर ही जी काय नागाळी आहे हिचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकामध्ये अगदी नर्सरी स्टेजपासून सुद्धा झालेला असतो. आता ही जी काय नागाळी आहे म्हणजे टूट आहे, तर हिच्या नियंत्रणासाठी आपण कुठलं औषध वापरावं? तर शेतकरी बंधूंनो, टोमॅटो पिकातील नागाळीच्या नियंत्रणासाठी आपण गोदरेज ॲग्रोवेट या कंपनीचं ग्रासिया या नावाचं औषध आपण वापरू शकतो. या औषधामध्ये आपल्याला फ्लुक्झामेटामाइड हा कंटेंट मिळतो आणि याचा लेबल क्लेम सुद्धा केलेला आहे. तर या औषधाचं जे काय प्रमाण आपल्याला वापरायचं आहे तर ते प्रमाण 1 ml प्रति लिटरसाठी आपण याचा वापर करू शकतो. आणि जर आपल्या टोमॅटो पिकामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव अगदी नगण्य जर असेल आणि आपल्याला साधी फवारणी जर घ्यायची असेल तर या फवारणीमध्ये आपण रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी ॲम्प्लिगो, टाटा मानिक किंवा सोलोमोन किंवा ॲक्ट्रा किंवा कोराझन यासारख्या औषधांचा वापर आपण रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी करू शकतो. सोबतच जर आपल्या टोमॅटो पिकामध्ये बुरशीजन्य रोग येत असेल, त्यामध्ये मग राखाडी ठिपके किंवा काळे ठिपके किंवा लवकर येणारा करपा यांच्या नियंत्रणासाठी आपण M45 किंवा साफ या बुरशीनाशकांचा वापर करू शकतो. या औषधांमुळे टोमॅटो पिकामध्ये बुरशीजन्य रोग येत नाही. आणि सध्या काय होतंय की रात्रीचं टेम्परेचर एकदम खाली जात आहे आणि दिवसा एकदम जास्त होतंय. तर यामुळे काय होतंय की टोमॅटो पीक स्ट्रेसमध्ये येतंय, म्हणजेच तणावात येतंय. तर हे जे काय पीक तणावात आलेलं असतं, या पिकाचा तणाव कमी करण्यासाठी आपण एखादं अमिनो ॲसिड बेस्ड टॉनिकचा वापर करू शकतो. यामध्ये मग आपण गोदरेज ॲग्रोवेट या कंपनीचं टेरासॉर्ब या नावाचं अमिनो ॲसिड बेस्ड टॉनिकचा वापर करू शकतो. सोबतच इसाबियन असेल, ॲम्बिशन असेल किंवा मग क्वांटिस असेल किंवा मग PI कंपनीचा बायोविटाएक्स असेल यासारख्या टॉनिकचा वापर आपण पिकाला स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी करू शकतो. जर समजलं नसेल तर परत एकदा सांगतो. जर आपल्या टोमॅटो पिकावरती जी काय टुटा अळी असते म्हणजेच नागाळी असते, हिचा जर प्रादुर्भाव जर जास्त झालेला असेल तर आपण ग्रासिया या औषधांचा वापर करू शकतो. आणि जर आपल्याला एक साधी फवारणी जर घ्यायची असेल, आपल्या पिकावरती जास्त प्रादुर्भाव नसेल, तर यामध्ये मग आपण कोराझन, ॲम्प्लिगो किंवा मग ॲक्ट्रा किंवा मग अलिका असेल किंवा मग कराटे असेल किंवा सोलोमोन असेल यासारख्या कीटकनाशकांचा वापर आपण रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी करू शकतो. सोबतच बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपण M45 किंवा साप या बुरशीनाशकांचा वापर करू शकतो. आणि पिकाला स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी कुठल्याही अमिनो ॲसिड बेस्ड टॉनिकचा आपण वापर करू शकतो. त्यामध्ये मग टेरासॉर्ब असेल किंवा मग PI कंपनीचा बायोविटाएक्स असेल, इसाबियन असेल, ॲम्बिशन असेल किंवा मग क्वांटिस असेल यासारख्या कुठल्याही टॉनिकचा आपण वापर करू शकतो. आय होप ही सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूया पुढच्या भागात. जय जवान जय किसान.